तर काय काय आहे 30व्यामध्ये त्याची दृष्टी की वास्तविक योगी सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहतो. तर हे जो आत्मसाक्षात्कारी योगी आहे, ज्यानं पूर्णत्व केलंय, त्याला भगवंतांचं जे अस्तित्व आहे त्याला सगळीकडं दिसतं. सर्व प्राणी मात्रांमध्ये अशा ह्या अष्टांग योग्याला हे भगवंतांचं अस्तित्व दिसतं. ठीक आहे, अशी ही त्याची दृष्टी आहे. तर आणखीन 30व्या श्लोकामध्ये पण ह्या अष्टांग योगाची दृष्टी नजर कशी असते हे आपल्याला भगवंत सांगणार आहेत. तर 30वा श्लोक आपण वाचूया. तर काय आहे 30वा श्लोक? यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. आता भगवान भगवंत काय म्हणतात की यो मां पश्यति सर्वत्र, म्हणजे जो मला सर्वत्र पाहतोय, है ना. हेच त्यांनी 29व्यामध्ये पण हेच सांगितलं. आता हे जोडत आहे या 2 श्लोकात. असा योगी काय करतोय? भगवंतांना सर्वत्र पाहतोय आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतोय. आणि भगवंतांची संबंध झाला त्या अष्टांग योग्याचा की त्याला आणखीन काही प्राप्त करण्याची इच्छा नाहीये. त्याला भगवंत मिळाले की वाटतंय मला सर्व काही मिळालं. भगवंत प्राप्त झाले की आणखीन काही त्याला प्राप्त करायची इच्छा नाही, कारण सगळं काही त्यांनी भगवंतामध्येच बघतो. त्याला मी कधी दुरावत नाही. तर असा जो अष्टांग योगी आहे ना, त्याला भगवंत कधी दूर करत नाही आणि तो पण भगवंतांना कधी दूर करत नाही. असं हे या अष्टांग योग्याची नजर आहे. पहिल्यांदा 29व्यामध्ये सांगितलं की त्याची दृष्टी या जगतावर कशी असते हे सांगितलं, आणि आता 30व्यामध्ये सांगते की त्याची दृष्टी भगवंतांना पाहणे व भगवंताकडे तो कशा दृष्टिकोनातून पाहतो. तर तो भगवंतांना सर्वत्र पाहतो आणि सर्व काही भगवंतांमध्ये तो बघतो. असं हे अष्टांग योग्याची दृष्टी आहे. ठीक, तरी वाचा तात्पर्य, असे श्लोकाचा अर्थ आहे. आता आपण तात्पर्य समजावून घेऊया. कृष्ण भावना भावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहते. अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते, परंतु सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव असते. श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत. हेच कृष्ण भावनेचे आधारभूत तत्व आहे. कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची परिपक्वता होय आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे. आत्मसाक्षात्काराच्या अतीत या कृष्ण भावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो. त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. श्रीकृष्णांमध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे. भक्त असा धोका पत्करीत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की 5.38 मध्ये प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यः श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. मी आदिपुरुष श्रीकृष्णांना प्रणाम करतो, ज्यांना भक्त प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या नेत्रांनी पाहतात. भक्ताच्या हृदयांमध्ये निवास करणाऱ्या श्री गोविंदांना त्यांच्या शाश्वत श्याम सुंदर रूपामध्ये पाहिले जाते. या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाहीत. तसेच भक्तही भगवंतांच्या दृष्टीआड होत नाही. हृदयास्थित परमात्म्याला पाहणाऱ्या योगीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. असा योगी विशुद्ध भक्त बनतो आणि स्वतःच्या ठायी भगवंतांना पाहिल्या विना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं भगवंतांनी श्लोकामध्ये काय केले की जो अष्टांग योगी आहे
त्याचं दृष्टी इथं सांगितलेली आहे भगवंतांनी. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय करतायत, दादा ही जी अष्टांग योगाची दृष्टी सांगितली, ही दृष्टी कशी भक्तामध्ये असते. भक्त पण कसं अष्टांग योगाच्या दृष्टीसारखंच तो पाहतो. हे इथं प्रभुपादांनी, भगवंत तिथं अष्टांग योगाबद्दल बोलतायत, पण प्रभुपाद इथं भक्तीशी त्याचा संबंध जोडतायत. आणि हे कसं अष्टांग योगाची जी दृष्टी आहे ना बघण्याची, तशीच भक्ताची पण दृष्टी असते. हे पूर्ण तात्पर्यातून प्रभुपाद एकच मुद्दा सांगतायत. तर कसं कसं सांगतायत आपण बघूया. सुरुवातीला काय म्हणतायत ते, की कृष्ण भावना भावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते. तर बघा, कृष्ण भावना भावित व्यक्ती म्हणजे कोण आहे हो, त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं कृष्ण भावना भावित व्यक्तीला? भक्त, नाही ना. भक्त, कृष्ण भावना भावित व्यक्ती कोण आहे? भक्तच आहे. भगवत भक्त. हा, भगवंतांचा भक्त. तर तो भक्त आहे, तर तो श्रीकृष्णांना सर्वत्र पाहतो आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहतो. भक्त पण तसंच बघतोय, है ना. तर किंवा अष्टांग योगी भक्तासारखं बघतोय. भक्त हा श्रेष्ठ आहे ना अष्टांग योगापेक्षा. तर मग हा अष्टांग योगी काय, तर हा पण भक्तासारखंच बघतोय, ज्याला अष्टांग योग ज्यानं पूर्ण केला, सिद्धी प्राप्त केली, असा अष्टांग योग. तर अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते. हा जो भक्त आहे तो काय करतो, तर भौतिक जगत मधले वेगवेगळे निरनिराळे है ना, तो व्यक्तींना पाहतो, है ना. मग काय होतं निरनिराळ्या व्यक्तींना बघितल्यावर, परंतु सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या प्रकटीकरण असल्याचे ज्ञान असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव. तो इथं काय बघतो, पाणी बघतो, नद्या बघतो, है ना, पर्वत बघतो, है ना, सगळे निरनिराळ्या स्वभावाचे व्यक्ती बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. पण तिथं त्याला काय दिसतात, भगवंतच दिसतात. श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. त्याला वाटतं की सगळं काही भगवंतामुळंच कार्य करतंय आणि सगळ्यांचा जे आधार आहेत ते आधारभूत कोण आहेत, सर्व गोष्टींचे अधिपती आहे ना, सगळ्यांच्या आधारभूत हे भगवंतच आहेत. तर कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची परिपक्वता होय. तर हे कृष्ण भावना काय आहे, म्हणजे जेव्हा एखादा भक्त असतो तेव्हा तो परिपक्व होतो. तो परिपक्व झाल्यावर, त्याची भक्ती पूर्ण झाल्यावर तो अशा प्रकारची दृष्टी त्याची असते. ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे. तर हे एखाद्या व्यक्तीला भक्ती केल्यानंतर जो मोक्ष प्राप्त होतो है ना, तर अशा व्यक्तीपेक्षा पण हे अतीत आहे, त्याच्या पण ही वरची परिस्थिती. एखाद्याला जर भक्ती केल्यामुळे मोक्ष मिळाला, तर जे मोक्ष मिळाला त्याच्यापेक्षा पण हा व्यक्ती काय आहे, प्रगती जास्त आहे त्याची भक्तीमध्ये. असा जास्त प्रगती केलेलाच व्यक्ती काय करतो, सर्वत्र भगवंतांना बघू शकतो. सगळ्या गोष्टीमध्ये तो भगवंतांना बघतो या जगामधल्या. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व आहे आणि भक्तांसाठी काय असतं, सगळं काही भगवंतच असतात आणि भक्त कृष्ण प्रेममय असतो. तर कृष्णावर हे भक्तांचं प्रेम असतं. त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात आणि हे असं झाल्यामुळं या दोघांमध्ये काय असतो, संबंध खूप दृढ असतो, घट्ट असतो, स्नेह खूप असतं त्यांच्या संबंधामध्ये. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. या परिस्थितीमध्ये तर जीव जो आहे तो कधीच विलीन होऊ शकत नाही भगवंतामध्ये. तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाही. हे असं त्यांचा संबंध घट्ट झाल्यामुळं दोघं एकमेकांना बघू शकतात. श्रीकृष्णामध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे. असं जर कुणी विचार करत असेल की माझी प्रगती झाल्यावर मी काय होईल, विलीन होईल श्रीकृष्णांमध्ये,
तर हे काय आहे, एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्महत्या आहे किंवा विनाशच आहे. तर भक्त असं धोका घेत नाही, असा विचार कधी करत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की प्रेमांजन छुरित भक्ती विलेचनेन. तर ते काय आहे, भक्तांना काय असतं, प्रेमाचं अंजन असतं. तर भक्तांची जी दृष्टी असते ते प्रेमांजनामुळे काय झालेली असते की ते सगळीकडं भगवंतांचं जे शाश्वत श्याम सुंदर रूप आहे त्याच्यामध्येच त्यांनी बघतात आणि भगवंतांना प्रणाम करतात त्या रूपामध्येच. या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाही. तर या अवस्थेमध्ये है ना, भगवंत हे भक्तापासून कधीही आपल्याला अप्रकट करत नाही, अगोचर होत नाहीत. म्हणजे ते नेहमी भक्तांच्या समोरच आपलं दर्शन देत राहतात. अशा भक्तांना है ना कधीही दृष्टीआड होत नाही, है ना, अप्रकट होत नाही. हृदयास्थित परमात्म्याला पाहणाऱ्या योगीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. आणि हे जसं भक्तांसाठी असं आहे तसंच काय म्हणतायत प्रभुपाद, अष्टांग योग्यासाठी पण तसंच आहे, जे की ज्याच्याबद्दल भगवंत बोलतायत. पण प्रभुपाद इथं भक्ताबद्दलच जास्त बोलतायत. शेवटच्या फक्त 2 लाईन मध्ये ते म्हणतायत भक्ताबद्दल सांगतात आणि सांगतात की हे भक्ताप्रमाणच काय आहे, योग्याचं आहे. असा योगी विशुद्ध भक्त बनतो. आणि हा जो योगी आहे ज्याने या स्तरावर तो आलेला आहे, तर तो काय बोलतो, पुन्हा त्याची आणखीन प्रगती होऊन तो मग भक्त बनतो आणि स्वतःच्या ठाई भगवंतांना आपल्या विना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही. तर तो स्वतःमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये भगवंतांना पाहिल्या विना तर सगळीकडे भगवंतांनाच बघतो असं, आणि नेहमी बघतो है ना, असं तो भगवंतांना न बघता, भगवंतांचं दर्शन न होता तो एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी राहू शकत नाही, है ना, कारण त्यानं सिद्धी प्राप्त केली है ना, त्याचा अभ्यास पूर्ण झालाय, पूर्णत्व प्राप्त केले अशा योग्यानं, त्याच्यामुळे तो तसं करतोय. बरोबर. तर आता या 2 श्लोकामध्ये जेव्हा अष्टांग योग्याला सिद्धी प्राप्त होते तेव्हा त्याची दृष्टी काय आहे हे भगवंतांनी सांगितलं 29व्या आणि 30व्या श्लोकामध्ये. तर आता मग हा योग्यानं काय केलंय, अष्टांग योगामध्ये पूर्णत्व प्राप्त केलंय है ना, तर त्याला आता मुक्ती प्राप्त झालेली आहे. तर मग आता हिला मुक्ती प्राप्त होते, तर तेव्हा मग तो कसं बघतो, तर आणखीन म्हणजे त्याची दृष्टीच असल्यासारखं. आता आता जो तो बघतोय, पहिल्यांदा त्याने 29व्या श्लोकामध्ये काय केलं, या भौतिक जगतावर बघितलं. 30व्यामध्ये काय बघितलं, भगवंतावर कडे बघितलं त्यांनी. तर आता इथं काय करतोय, तो परमात्म्याकडे बघतोय 31व्या श्लोकामध्ये. तर परमात्म्याबद्दल त्याची कशी दृष्टी असते, ज्याने ज्या अष्टांग योगानं ही मुक्ती प्राप्त केली आहे, ज्यांनी पूर्णत्व प्राप्त केले अष्टांग योगामध्ये, तर ते बघूया आपण. आता 31वा श्लोक आहे, सर्वभूत स्थितम यो मां भजती एकत्वम आस्थितः सर्वता वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. त्याचा अर्थ काय की जो योगी, मी आणि परमात्मा म्हणजे भगवंत बोलतायत ना, भगवंत काय म्हणतायत की जो योगी मला आणि परमात्म्याला अभिन्न असल्याचे जाणून, है ना, म्हणजे काय आहे, भगवंत आणि परमात्मा हे काय आहेत, अभिन्न म्हणजे काय आहेत, ते एकच आहेत, है ना. अभिन्न म्हणजे काय, भिन्न नाही, है ना, ते काय आहेत, एकच आहेत. एकच असल्याचे तो जाणतो. कशामुळे जाणतोय तो, त्याची तेवढी प्रगती झाली आहे ना, सिद्धी प्राप्त केली त्याने, हे जाणतो आणि परमात्म्याच्या भक्ती पूर्ण सेवेमध्ये युक्त होतो. आणि मग तो समजतो त्याला की परमात्मा हा श्रेष्ठ आहे आणि तो परमात्म्याच्या सेवेत मग लागतो.
तर त्याला समजतं की आपला मालक कोण आहे, तर परमात्मा आहे. आणि असा योगी नेहमी भगवंतांच्या चेतनेमध्ये सदैव निवास करतो, म्हणजे भगवंतांच्या चेतनेमध्ये, म्हणजे परमात्म्याच्या चेतनेमध्ये असतो. परमात्म्याच्या सेवेमध्ये असल्यामुळं त्यांच्याच चेतनेमध्ये तो नेहमी असतो. ठीक आहे. हे अष्टांग योगी कसं परमात्म्याकडे बघतोय ते भगवंत सांगताय. समजलं श्लोक? वाचा कुणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. वाचव. हरे कृष्ण. हा. परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णाचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूंना पाहत असतो. योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. या परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही. तसेच श्रीकृष्णाच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावनाभावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्ये ही मुळीच भेद नाही. कृष्ण भावनाभावित योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मामध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णामध्ये सदैव स्थित असतो. याला श्री रूप गोस्वामीच्या भक्ती गोस्वामीच्या भक्ती रसामृत सिंधू 1.2 187 मध्ये पुष्टी देण्यात आली आहे. निखिला सोपे वस्तातू जीवनमुक्त स उच्यते. कृष्ण भावना भावित कर्म करणारा भगवत भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो. नारद पंच रात्र याला पुष्टी देते. दिक्कालानद्य नच्छिने कृष्णे चेतो विधायचे तन्मये भवती क्षिप्रम जीवो ब्राह्मणी योजयेते. सर्वव्यापी आणि देश कालातील श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णाच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते. कृष्ण भावना म्हणजे योग अभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था होय. श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो. भगवंताच्या या अचिंत शक्तीबद्दल वेद गोपाल तापनी उपनिषद 1.21 पुढील प्रमाणे सांगतात. एकोपी सन बहुधा यो भवाती व भाती. भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्मृतीशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की एक एव परो विष्णू सर्वव्यापी न संशय. ऐश्वर्याद रूपमेकच सूर्यवत बहु वेदयते. श्री विष्णू हे एकच आहेत तरीही निश्चितच ते सर्वव्यापी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत. हरे कृष्ण. या तात्पर्यामध्ये पण सुरुवातीला काय सांगता येतो, दोनच विषय, एवढं मोठं तात्पर्य आहे, दोनच विषय आहेत. आपण बघूया आता कोणते कोणते दोन विषय आहेत ते हळूहळू. सुरुवातीला काय म्हणतायत प्रभुपाद, की परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णाचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूंना पाहत असतो. तर हा योगी ज्यानं पूर्णत्व प्राप्त केलंय है ना, तो काय करतोय, परमात्म्यावर ध्यान करतोय. आणि परमात्म्यावर ध्यान करत असल्यावर तर त्याला लक्षात येत आहे की हे जे परमात्मा रूप आहे ना, त्याला परमात्म्या रूपामध्येच काय दिसतंय, तिथं चतुर्भुज विष्णू दिसायला लागतंय है ना, ज्यांच्या एका हातात शंख आहे, दुसऱ्या हातात चक्र आहे, तिसऱ्या हातात गदा आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे, पद्म आहे. असं हे चतुर्भुज विष्णूंचं रूप त्यांना दिसायला लागतं त्या परमात्म्याच्या रूपामध्ये. आणि योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. जेव्हा परमात्म्यावर ध्यान करत त्याला लक्षात येतं की हे दोन्ही एकच आहेत. या परमात्म्या रूपामध्ये श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. मग त्याला लक्षात येतं की हे जे परमात्मा रूप आहे आपल्या हृदयामध्ये आहे, हे कुणाचं रूप आहे, हे भगवंतांचंच रूपामध्ये स्वतः भगवंत इथं वास करतायत परमात्म्या रूपामध्ये. शिवाय असंख्य जीवांच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही.
एखाद्या मुंगीमध्ये पण जो परमात्मा आहे आणि आपल्या शरीरामध्ये पण जो परमात्मा आहे त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही परमात्म्यामध्ये. ठीक आहे. तर इथपर्यंत जे विषय सांगितलाय बघा, एकच विषय काय आहे की तो योगी आहे ना, अष्टांग योगी कसं परमात्म्याचं दर्शन करतो, एवढा एकच विषय. इथून पुढं काय सांगतायत मग प्रभुपाद उरलेल्या तात्पर्यामध्ये एकच विषय आहे. इथून पुढं जो आहे तसेच पासून जे आहे त्याच्या पुढे विषय काय आहे की कसं भक्त आणि हे अष्टांग योगी या दोघांची तुलना इथं प्रभुपादांनी केलेली आहे. ही तुलना करून काय म्हणतायत की ते दोघं कसं अभिन्न आहेत, भक्त आणि हे अष्टांग योगी कसं अभिन्न आहेत, एकच आहेत दोन्ही, असं सांगतायत. बघूया आपण की कसं दोन्ही एकच आहेत, भक्त आणि अष्टांग योगी एकच आहेत, कसं उरलेल्या ह्याच्यात प्रभुपाद सांगतायत. तर बघा, तसेच श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्येही मुळीच भेद नाही. तेव्हा पुढं जे काय प्रभुपाद सांगणार आहेत ते पहिल्या वाक्यात त्यांनी इथं सांगितलं की काय की जे भगवंतांच्या भक्तीमध्ये लागलं आहे. कोण लागतं भगवंतांच्या भक्तीमध्ये? भक्त लागतो. आणि दुसरं काय म्हणतायत की परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेला कोण आहे? तो अष्टांग योगी. अष्टांग असलेल्या परिपूर्ण योगी म्हणजे त्या अष्टांग योगामध्ये त्यांना काय केले? पूर्णता प्राप्त केली, तो परिपूर्ण झाला. तर तो जो व्यक्ती आहे ना, ह्या दोघांमध्ये काय आहे? मुळीच भेद नाही. हे दोघं काय आहेत? तो हे एकच आहेत असं प्रभुपादांनी इथं सांगितलं. आता तेच पुढे त्याचं सिद्ध करतात प्रभुपाद की कसं दोन्ही एकच आहे. कृष्ण भावना भाविक योगी आणि भौतिक जगात असताना जरी विविध कर्मामध्ये गुंतला असला तरी तो श्रीकृष्णांमध्ये सदैव स्थित असतो. भक्त काय करतो? या भौतिक जगतातले सगळे कार्य करतो. ना, जो सामान्य व्यक्ती आहे, बद्ध जीव करतो, तोच ते भक्त करत असतो बाहेरून. आणि पण त्याचा उद्देश वेगवेगळा असतो भक्ताचा आणि सामान्य व्यक्तीचा, ते कार्य करण्यामागचा. त्याला श्रील रूप गोस्वामींनी काय म्हटले? निखिलाश्व अपि अवस्थासु जीवन मुक्तस्य उच्यते. त्याचा अर्थ काय? कृष्ण भावना भावित कर्म करणारा भगवत भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो. तर कृष्ण भावना भावित कर्म, कोणतेही कर्म तुम्ही करा, कोणतीही सेवा तुम्ही करा, तर तुम्ही काय होतात? मुक्त होतात. तर नारद पंचरात्रामध्ये पण असाच एक श्लोक सांगितलाय. त्याचा अर्थ काय आहे की सर्वव्यापी आणि देश कालातीत श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो. भगवंतांचं जर कोणी ध्यान केलं, त्यांचं दर्शन घेतलं, तर तो त्याच्यामध्ये तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते आणि मग त्याला भगवंतांचा संघ आणि सुख त्याला प्राप्त होतो, आनंद त्याला प्राप्त होतो. तर कृष्ण भावना म्हणजे योगाभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था आहे. तर कृष्ण भावना म्हणजे भक्ती. भक्ती काय आहे? योगाभ्यासाच्या पण पुढची अवस्था आहे, समाधीस्थ अवस्था आहे. आणि श्रीकृष्ण हेच परमात्म्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहे. केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो आणि केवळ असं जाणल्यामुळेच काय होतं? योगी निर्दोष होतो. भगवंतांच्या या अचिंत्य शक्तीबद्दल वेद पुढील प्रमाणे सांगतात. वेदांमध्ये पण एक वाक्य आहे, काय? तर एकोपी सन बहुधा योग वभाती. म्हणजे भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयामध्ये उपस्थित आहे. एकच भगवंत अनेक झालेले आहेत परमात्म्याच्या रूपामध्ये. सगळ्यांच्या हृदयामध्ये ते परमात्म्याच्या रूपामध्ये आहे. त्याचप्रमाणे स्मृतीमध्ये पण सांगितलंय, श्री विष्णू एकच आहेत तरीही निश्चितच ते सर्वव्यापी आहे. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो
त्याप्रमाणे आपले एकच रूप असले तरी आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावामुळे ते सर्वत्र उपस्थित आहेत. कसे? परमात्म्याच्या रूपाने. अशा पद्धतीने इथं सांगितलं प्रभुपादांनी. 2च विषय सांगितले तात्पर्य, की ते योगी जो आहे त्याची दृष्टी कशी आहे परमात्म्यावर, हे पहिला विषय सांगितला. आणि दुसरा विषय सांगितला की हा भक्त आणि अष्टांग योगी कसे एकच असतात, असं या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितलेलं आहे तात्पर्य. भगवंतांनी काय सांगितलं ते तर आपण अगोदरच बघितलेलं आहे. तर भगवंतांनी इथे 31व्या श्लोकामध्ये सांगितलं की अष्टांग योगी काय करतोय हो, काय सांगितलं? कोणी सांगा तुमच्यापैकी, अष्टांग योगी काय करतोय? 31व्या श्लोकामध्ये भगवंतांच्या म्हणण्यानुसार काय करतोय अष्टांग योगी? काय समजलं तुम्हाला? मला सांगा, चुकलं तर हरकत नाही. तुम्हाला जे समजलं ते सांगा. भगवंतांना ते विष्णू रूपामध्ये बघतात ना अष्टांग योगी, आणि सगळ्यांमध्ये भगवंत आहेत अशी त्यांना दृष्टी प्राप्त होते. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे असं पण बघतात ते. हो, बरोबर आहे. प्रभुपादांनी जे सांगितलं त्याच्यानं मी विचारतोय की भगवंतांनी काय सांगितलं. थोडस बरोबर आहे त्याच्यामधलंच अर्ध, पण भगवंतांनी भाषांतर मध्ये काय सांगितलं? तुम्ही म्हणलेलं पण बरोबर आहे ना. प्रभुपादांनी सांगितलं की ते ह्याच्यामध्ये भगवंत बोलतात की भगवंत आणि परमात्मा हे एकच आहेत. आणि आणखीन काय सांगितलं? तो काय करतोय? अष्टांग योगी काय करतोय? बरोबर आहे तुम्ही म्हणलं. काय करतोय अष्टांग योगी? कार्य काय करतोय? परमात्म्याच्या सेवेत लागलेला आहे. बरोबर आहे? आठवते का? परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेत तो लागलेला आहे. कोण लागले परमात्म्याच्या सेवेमध्ये? योगी. अष्टांग योगी. बरोबर आहे. हे अष्टांग योगी काय करतोय तर तो आता परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये लागलेला आहे. आता हा जो भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो लागलाय, तर मग त्याला काय साक्षात्कार येतो? ती सेवा केल्यामुळं साक्षात्कार येतो. आता ह्यानं जो परमात्माची सेवा करतोय, कोण करतोय? अष्टांग योगी. तर त्याच्यामुळे त्याला काय साक्षात्कार येतो ते पुढे ते 32व्या श्लोकात भगवंत सांगतायत. त्या अष्टांग योगाचा साक्षात्कार काय आहे आपण वाचूयात. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. हे अर्जुन आपल्या स्वतःच्या तुलनेत सर्व जीवाकडे सुखामध्ये आणि दुःखामध्ये हरे वास्तविकपणे कृष्ण. बोला, कोण बोल? आवाज येत नाही. कोणतर मध्येच बोललो. ठीक आहे. तर हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. तर आता इथं भगवंत काय सांगतायत की असा जो योगी, हे अर्जुन है ना, जो की परमात्म्याच्या सेवेमध्ये लागलाय है ना, परमात्म्याची तो सेवा करतोय आणि काय करतोय, जेव्हा दुसरा जो जीव आहे है ना, तो दुःखी आहे, तर त्याला पण काय होतं? दुःख होतं. आणि दुसरा जो जीव सुखी असेल तेव्हा त्या अष्टांग योग्याला पण सुख होतं. असा जो योगी आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख बघणारा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख बघणारा. असं नाही की दुसरे दुःखी झाले तर हा सुखी होतो, असं नाही. तर सर्व जीवात्म्याला तो स्वतःसारखं समजतो, स्वतःची त्यांची तुलना करतो. आत्म औपमेन. औपमेन म्हणजे काय? तुलनेने है ना, स्वतःशी तो तुलना करतो दुसऱ्यांची है ना. जसं आपल्याला
वाटतं एखाद्या गोष्टीबद्दल दुःख, तसंच तो दुसऱ्यांच्या पण दुःखाबद्दल म्हणजे थोडक्यात काय, तो संवेदनशील होतो, सेन्सिटिव्ह होतो दुसऱ्यांबद्दल. ठीक आहे. तर असा हा त्याचा साक्षात्कार असतो, तो आपल्याप्रमाणेच दुसऱ्यांना समजतो. असं जर त्याचा साक्षात्कार असेल तरच तो काय आहे, परिपूर्ण योगी आहे, खरा योगी आहे. नाहीतर मग तो दुसऱ्यांना त्रास देत असेल है ना, दुसऱ्या जीवात्म्यांना, तर तो काय आहे, त्याचा साक्षात्कार योग्य नाहीये, भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे नाहीये. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. बोला. अष्टांग योग आणि भक्ती योग कम्प्लीट वेगळे ना प्रभू, म्हणजे आपण अष्टांग योगामध्ये नाही ना येत? नाही नाही, वेगळं आहे. अष्टांग योगाच्या वर आहे भक्ती योग. अष्टांग योग म्हणजे काय, तर आपण बघितलं की अष्टांग भक्ती योगामध्ये आपण काय करतो, कसं आपण भक्ती करतो, आपण भगवंतांचं नाव घेतो, भगवंतांना हा भोग दाखवतो है ना, भगवंतांच्या कथा श्रवण करतो है ना, भगवंतांच्या भक्ताची सेवा करतो. हे सगळे भक्तीचे 64 कार्य आहेत है ना, जे आपल्याला भक्ती रसामृत सिंधू मध्ये शिकायला मिळतील. पण हे अष्टांग योगी काय करतात, आपण बघितलं की ते जंगलामध्ये जातात, ते सरळ बसतात है ना, ते कसं ध्यान लावतात, हे त्यांचे कार्य आहे. तर हे असं वेगवेगळं आहे, त्यांचे कार्य पण वेगळे आहेत, त्यांची पद्धत वेगळी आहे. ते सगळं कशासाठी करतात, ते मोक्षासाठी करतात. आणि आपण भक्ती कशासाठी करतो, भगवंतांबद्दल प्रेम प्राप्त करण्यासाठी. आपल्याला भक्तीच्या बदल्यात काही पाहिजे का, नाही पाहिजे, मोक्ष नाही पाहिजे, काही पाहिजे नाही. तर आपल्याला काय, फक्त भगवंतांचं प्रेम पाहिजे, भगवंतांची सेवा पाहिजे. असं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, समजलं? हा. ठीक. वाचा कोणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण प्रभूजी, वाचते मी. सगळ्यांना दंडवत. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. कृष्ण भावना भावित भक्त परिपूर्ण योगी असतो. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाचे झालेले विस्मरण होय, आणि त्याच्या सुखाचे कारण म्हणजे श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्माचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत, तथा सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत, हे जाणणे होय. परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांची असलेल्या आपल्या संबंधांची विस्मृत झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो. श्रीकृष्ण भावना भावित भक्त सुखी असल्या कारणाने तो कृष्णविषयक ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण योगी कृष्ण भावना भावित होण्याच्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे. न च तस्मान् मनुष्येषु कंचिन्मे प्रियकृतमः. भगवद्गीता 18.69. दुसऱ्या शब्दात भगवंतांचा भक्त सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो, आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे. तो सर्वोत्तम योगी आहे, कारण तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योग सिद्धीची अभिलाषा न करता इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो. तो आपल्या समतुल्य जीवांचा मत्सर करीत नाही. भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्येही हाच भेद आहे. परिपूर्ण ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला योगी प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतका परिपूर्ण असू शकत नाही. हरे कृष्ण.
तर इथं बघा, आपण बघितलं की जो योगी असतो त्याचा साक्षात्कार काय आहे की तो दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपलं सुख बघतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख बघतो, असं भगवंतांनी सांगितलं. आता प्रभुपाद पहिल्यांदा सांगतायत की हा भक्तच कसा असं दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपलं सुख बघतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख बघतो, आहे ना. हे जे योग्याचं जे लक्षण आहे ना, त्याचा जो साक्षात्कार आहे, हा भक्ताचा पण असाच साक्षात्कार असतो, असं प्रभुपाद पहिला मुद्दा हा सांगतायत. तर बघू मग कसं प्रभुपाद हे सिद्ध करतायत बघू. तर कृष्ण भावना भावित आहे म्हणजे जो कृष्ण भावना भावित आहे म्हणजे जो भक्त आहे तो परिपूर्ण योगी आहे. पहिल्याच लाईन मध्ये सांगितलं, जो भक्त आहे त्याचा असंच दृष्टिकोन असतो. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. भक्तच काय करतो, दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख आणि दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानतो. जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाशी झालेले विस्मरण होत. लोकांना दुःख का प्राप्त होतं, कारण ते भगवंतांशी आपला संबंध विसरतात. सुख का प्राप्त होतं, श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्मांचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत हे जाणणे. या तीन गोष्टी जर कोणी जाणलं तर भगवंतच काय आहे, सगळं जे सुख आहे है ना, ते भोग करण्याचा अधिकार आपल्याला आहे का हो? है ना, नाही. सगळं जे सुख आहे ते भोगण्याचा भोगता कोण आहे, परमभोक्ता ते भगवंत श्रीकृष्णच आहे. त्याच्यामुळं जे काही भोग आहे ते आपण आधी भगवंतांना दाखवतो आणि त्यांनी घेतल्यानंतर मग आपण ते ग्रहण करतो. सगळ्या गोष्टींचे मालक अधिपती ते कोण आहे, तो भगवंतच आहे. सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक, सगळ्यांचे हितचिंतक भगवंतच आहे. परिपूर्ण योगी जाणतो, नाही ना, हे तीन गोष्टी योगी जाणतो, ते भक्त जाणतो, त्याच्यामुळे त्याला सुख मिळतं. हे तीन गोष्टी जर आपण जाणल्या नाही तर आपल्याला शांती सुख मिळणार नाही. परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो. तर तसंच हे भक्त जसं जाणतो तसंच योगी पण जाणतो की भगवंतांशी ज्यांचा संबंध नाही ते तीन तापाचं दुःख ते भोगताय. कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. मग भक्ताला काय वाटतं की मी किती सुखी आहे भगवंतांशी संबंध जोडून, आणि ज्यांचा भगवंतांशी संबंध नाही ते किती लोक दुःखी आहेत. त्याच्यामुळे तो काय करतो, सगळ्यांना सुखी करण्यासाठी तो भक्तीचा प्रचार करतो. तर परिपूर्ण योगी हा कृष्ण भावना भावित होण्याच्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे. तर हा जो योगी पण तसंच करतो की आपण किती सुखी आहे भगवंतांशी संबंधित असल्यामुळं, आणि सगळ्यांनी अशा प्रकारे सुखी व्हावं अशी त्यांची इच्छा असते. त्याच्यामुळे ते काय करतात, प्रचाराचं कार्य करतात. तर भगवंत पण म्हणतायत की असं जर कोणी प्रचाराचं कार्य केलं तर असा व्यक्ती मला खूप प्रिय आहे, तो माझा प्रिय सेवक आहे. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रिय कृत्तमः. तर हा माझा प्रिय सेवक आहे जो माझा प्रचार करतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंतांचा भक्त हा सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देतो. एवढं कशाला सांगतायत की तो प्रचार करतो, कारण प्रचाराचं कार्य काय आहे, कल्याणकारी कार्य आहे. ते काय करणार आहे, दुःखी जीवांना सुखी करणारं कार्य आहे प्रचाराचं जे कार्य आहे. तर ते सांगतायत की इथं सांगितलं ना, तो दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी होतो. तर आता दुसरे लोक दुःखी आहेत तर तिथं काय होतोय, भक्त पण काय होतोय, संवेदनशील असल्यामुळं त्याला पण दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल तिथं एक भावना उत्पन्न होते आणि त्याच्यामुळे तो काय करतोय, दुसऱ्यांना सुखी करण्याचा तो प्रयत्न करतोय भक्त. तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योगशुद्धीची अभिलाषा करीत नाही, त्याला स्वतःबद्दल काही इच्छा नाहीये.
तर तो इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो. तर तो जो कार्य करतो तो कोणासाठी करतो? जगाच्या कल्याणा दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, इतरांच्या हितासाठी. तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा मत्सर करीत नाही. तो दुसऱ्यांचा कधी द्वेष करीत नाही. भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्ये हाच फरक आहे. भक्तामध्ये आणि जो योगी आहे, ज्याचं स्वतःचीच प्रगती करावी अशी ज्याची इच्छा असते, त्यांच्यामध्ये हेच अंतर आहे की जो योगी असतो तो काय करतो? स्वतःचाच विचार करतो, स्वतः कसं आपण प्रगती करावं. पण भक्त आहे तो दुसऱ्यांचा विचार करतो. पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही. तर भक्तच जास्त परिपूर्ण असतो आणि हा अष्टांग योगी भक्ता इतका परिपूर्ण नसतो. असं प्रभुपादांचं म्हणणं आहे. तर आता इथं जे आहे तर भगवंतांनी पूर्णपणे अष्टांग योग जो आहे एकदम विस्तारानं सांगितला या 32 श्लोकामध्ये. 5व्या अध्यायामध्ये तर त्यांनी केवळ 2 श्लोकामध्येच सांगितला होता हा अष्टांग योग. हे पूर्ण अष्टांग योगाचं ऐकल्यावर का अर्जुनाची काय प्रतिक्रिया आहे ते आपण बघूया. अर्जुनाला काय वाटतंय हे अष्टांग योगाबद्दल सगळं ऐकल्यावर ते आपण आता अर्जुनाकडून ऐकूया पुढच्या श्लोकात. तर काय म्हणतोय अर्जुन? अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम्. अर्जुन म्हणाला, काय म्हणाला अर्जुन? हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती, जी भगवंतांनी योग पद्धती सांगितली, अष्टांग योग पद्धती भगवंतांनी सांगितली, ही मला अव्यवहार्य म्हणजे काय हो? की प्रॅक्टिकल नाही, म्हणजे जी व्यवहारामध्ये आपण उतरवू शकत नाही है ना. आपण म्हणतो ना तुम्ही जे बोलताय हे प्रॅक्टिकल नाही, म्हणजे हे जीवनात आपण उतरवू शकत नाही असं बोलतो आपण है ना. म्हणजे जीवनात म्हणजे काय? व्यवहारात है ना. ते काय आहे? जे व्यवहारात आपण उतरवू शकत नाही ते काय असतं? अव्यवहार्य. आणि जे व्यवहारात उतरवू शकतो ते काय असतं? व्यवहार्य. तर अर्जुन काय म्हणतोय की तुम्ही सांगितलेली ही जी अष्टांग योग पद्धती आहे ती आपण जीवनात उतरवू शकत नाही, अव्यवहार्य आहे आणि असह्य वाटते. असह्य वाटते म्हणजे काय? की ती आपण सहन करू शकत नाही, ती आपण तिचा अभ्यास करू शकत नाही. सहन म्हणण्यापेक्षा ती अभ्यास आपण ती उतरवू शकत नाही आणि तिचा अभ्यास करणं खूप अवघड आहे असं अर्जुन सांगतो. मग कारण काय आहे हो? असं का वाटतंय अर्जुनाला? कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. अष्टांग योगामध्ये आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं काय कंडिशन होती? जेव्हा अष्टांग योगाचा तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे तेव्हा पहिल्यांदा काय पाहिजे हो? तुमचं मन कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. मन तुमचं कसं पाहिजे? नियंत्रित पाहिजे. तरच तुम्ही काय करू शकता? अष्टांग योगाचा अभ्यास करू शकता. तुमचं मनच नियंत्रित नाहीये तर तुम्ही हे अष्टांग योगाचा अभ्यासच करू शकत नाही. ज्यांचं मन अस्थिर आहे असे लोक अष्टांग योगाचा अभ्यास करू शकत नाहीत. भगवंतांनी आधी सांगितलं हे अष्टांग योग सांगत असताना की कोण अष्टांग योगाचा अभ्यास करू शकतो, कोण करू शकत नाही है ना. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की ज्याचं मन अस्थिर आहे असा व्यक्ती ह्या अष्टांग योगाचा अभ्यास करू शकत नाही. अर्जुन म्हणतोय की सगळं ऐकल्यावर अर्जुन म्हणतोय की तुम्ही आधीच सांगितलं अष्टांग योगाच्या अगोदरच की मन स्थिर जर असेल तेव्हाच आपण अष्टांग योगाचा अभ्यास करू शकतो. तर असं आहे, तर मग हे मन स्थिर होणं खूप अवघड आहे. कारण काय?
हे मन चंचल आणि अस्थिर आहे. आणि मन चंचल आणि अस्थिर असल्यामुळं हे अष्टांग योगा आपण आपल्या जीवनात त्याचा अभ्यास करू शकत नाही. तुम्ही सांगितलेला अष्टांग योग काही व्यवहार्य नाही, प्रॅक्टिकल नाही, तो अभ्यास करण्यासारखा नाही. कारण मनच नाही कंट्रोल तुमचा. पहिल्या रिक्वायरमेंट मध्ये जी रिक्वायरमेंट आहे मन स्थिर होण्याची, तीच तिथं काय आहे, पूर्ण नाही. खूप अवघड आहे या अष्टांग योगाचा अभ्यास करणं, असं अर्जुनाला वाटतंय. तात्पर्य वाचून प्रभुपाद काय म्हणताय त्याच्यावर बघूया आपण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. प्रभूजी वाचू का? वाच. शुचो देशे पासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परमहा या शब्दामध्ये अंत होणाऱ्या ज्या योग पद्धतीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केले, त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला. कारण त्याला वाटले की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहोत. या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही. या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल. साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत. तर मग या कठीण योग पद्धतीबद्दल तर बोलायलाच नको. कारण या योग पद्धतीत जीवनविधी, असनस्त होण्याची पद्धत, स्थानाची निवड आणि भौतिक कार्यापासून मनाला अनासक्त करणं इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले. तो राजघराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता. तो महान योद्धा होता, दीर्घायुषी होता आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निकटस्थ सखा होता. 5,000 वर्षापूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या, पण तरीही त्याने ही योग पद्धती नाकारली. वस्तुतः अर्जुनाने या योग पद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही. म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचे आचरण सामान्यतः अशक्य प्राय समजले पाहिजे. अर्थात काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योग पद्धती शक्य असू शकेल, परंतु सर्वसामान्य लोकांना ही एक अशक्य गोष्ट आहे. जर 5,000 वर्षापूर्वी ही स्थिती होती, तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे. जे या योग पद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गामध्ये अनुकरण करीत आहेत, ते जरी समाधानी असले तरी केवळ कालापव्यय करीत आहेत. त्यांना अभिष्ट ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. बघा, आता आपण श्लोक तर समजावून घेतलेला आहे. आता तात्पर्यामध्ये प्रभुपादजी काय म्हणतायत की तात्पर्य तर शुचो देशे पासून है ना, शुचो देशे है ना म्हणजे काय, 11वा श्लोक आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते बघू शकता. 6व्या अध्यायातला जो 11वा श्लोक आहे तो काय आहे हो, वाचा कोणाकडे पुस्तक असेल तर. 11वा सुरुवात काय त्याची. शुचो देशे प्रतिष्ठाप्स स्थिरमासनमात्मना बरोबर. नात्युच्छिद्र नातिनीचन श्लोकापासून. शैलजीन कुशोत्तर. बरोबर, धन्यवाद. तर हे श्लोक आहे ना, तर त्याचा शुचो देशे शब्द घेतले त्या 11व्या श्लोकापासून आणि 32व्या श्लोक आहे ना, मी इथं दाखवतो. 32व्या श्लोकामध्ये आहे ना शेवटी काय म्हटलंय, योगी परमो मतः. 32व्या श्लोकात इथं तुम्हाला दिसेल स्क्रीनवर की योगी परमो मतः हे शब्द आहेत. तर प्रभुपाद काय म्हणतात पहिल्या लाईन मध्ये, म्हणजे 11व्या श्लोकापासून 32व्या श्लोकामध्ये तर काय केले भगवंतांनी, हे पूर्ण अष्टांग योगाची पद्धती वर्णन केले भगवंतांनी विस्ताराने.
हे वर्णन केलंय. तर काय त्या पद्धतीचा अर्जुनाने काय केलंय, काय केलंय अर्जुनाने त्याला नाकारले. हरे कृष्ण. अस्वीकार केलं. बरोबर आहे, नाकारले. कारण काय त्याचं, का नाकारलंय? मन चंचल आणि अस्थिर आहे. हा, म्हणजे आपण असमर्थ आहोत, है ना. ते मन आपल्या असमर्थ म्हणजे काय, आपल्याकडे तेवढी शक्ती नाहीये, हा. आपल्या मनामध्ये तेवढी शक्ती नाहीये, हे त्याचं कारण आहे. तेच प्रभुपादांनी इथं सांगितलंय, है ना. मी असमर्थ आहे असं अर्जुन म्हणतोय. मग पुढं काय म्हणतोय प्रभुपाद सांगतायत, या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला ग्रहत्याग करून, का बरं असं आपण असमर्थ आहोत? कारण आपल्याला आता सगळ्यांना जंगलामध्ये जाणं शक्य नाही. ग्रहत्याग करून जंगलात जाऊन वनामध्ये राहणं, आपण बघितलं ना की कसं हे अष्टांग योगी जंगलात जातात, एकांतवासात राहतात. आपल्याला बोर होतं एकांतवासात, है ना. योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही आता आपल्याला. हे या युगाचे लक्षण आहे. हे कलियुगामध्ये आपल्याला असं वाटणार आहे. आणि मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प आहे. आणि एवढं जाऊन तिथं अभ्यास करणं, हे काय आपल्याला कळायलाच किती वेळ लागतो. आणि आपलं जीवन पण खूप कमी आहे. या अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो. आधीच आपलं आयुष्य कमी आहे आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलियुगामध्ये काय आहे, खूप स्ट्रगल आहे. एवढं सहज नाही आपलं आयुष्य, खूप मेहनत आहे, खूप स्ट्रगल आहे. असं हे आपल्या आयुष्यात कलियुगामधलं आयुष्य आहे, संघर्ष आहे खूप सारा. तर साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोकांना गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत. तर भक्ती एवढी सोपी आहे, पण भक्तीमध्ये पण लोक येत नाहीत. तर हे अष्टांग योगामध्ये तर कशी जातील असं म्हणतायत लोक. तर मग या कठीण योग पद्धतीकडे तर बोलायचंच नको. तर हे एवढ्या सोप्या ह्याच्यात येत नाही, तर अवघडाकडे कसं जातील बाबा लोक. तर कारण या योग पद्धती, जीवनविधी, आसनस्थ होण्याची पद्धत, तर काय काय ह्याच्यात अवघड काय काय आहे. हे पूर्ण योग पद्धतीच अवघड आहे. जीवन जगणंच असं अवघड आहे ना. आसनामध्ये तसं बसणं आहे ना. जप करायला काय तुम्हाला काही नियम नाही, न नियमेन न काल असं आहे ना. त्याला नियम नाही, काळ नाही, काही नाही आहे ना. तरी लोकांना जप करायला अवघड वाटते. स्थानाची निवड आहे ना, जागा निवडायची पण गरज नाही जपासाठी, ह्याला जागा निवडावी लागते. भौतिक कार्यापासून मनाला आसक्त करणे नाही. जपामध्ये काय, तर तुमचं आपण म्हणतो की ध्यानपूर्वक जप करणं चांगलं आहे, नाहीतर ते अपराध आहे. पण खूप कमीच लोक असं ध्यानपूर्वक जप करू शकतात. तर मग या अष्टांग योगामध्ये तर काय आहे ना, जिथं अगोदरच मन नियंत्रित आहे. तर व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले. अर्जुन तर खूप शक्तिशाली होता. आपण बघितलं की तो रात्रभर काय करायचा, हे धनुर्विद्येचा अभ्यास करायचा है ना. तो एवढा तरबेज होता है ना, एवढा राज परिवारातला होता, कृष्णाचा मित्र होता. त्याच्यामुळे तो करू पण शकेल, पण त्याला वाटतं की सर्वसामान्य लोक असं नाही करू शकणार. तो राजघराण्यातील होता, असंख्य गुणांनी युक्त होता, दीर्घायुषी होता, भगवंतांचा मित्र होता. तरी पण त्याला काय वाटतंय, ही योग पद्धती काही व्यावहारिक नाहीये असं अर्जुनाला वाटतंय. वस्तुतः अर्जुनाने या योग पद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही है ना. त्याच्यामुळं अर्जुनानं हे अष्टांग योगाचा अभ्यास केला नाही. म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचं आचरण सामान्यतः अशक्यप्राय समजले पाहिजे. त्याच्यामुळं असं योग पद्धती आपण तिचा अभ्यास करू शकत नाही. अर्थात काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योग पद्धती शक्य असू शकेल. काही खूप कमी लोक, बोटावर मोजण्या इतके दुर्मिळ आहे ना लोक हे करू शकतील. परंतु काय, सर्वसामान्य लोकांना हे अशक्य गोष्ट आहे. आपल्यासारखे सगळे सर्वसामान्य लोक त्याचा अभ्यास नाही करू शकणार. जर 5,000 वर्षापूर्वी ही स्थिती होती, तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे. 5,000 वर्ष आपल्याला माहिती आहे की हळूहळू
तर 100 वर्षापूर्वी आपण बघितलं आपले आजोबा वगैरे जे कसे होते, त्यांचे शरीर कसे होते, काटक एकदम तरबेज. तर आता ते कसं सगळं ऱ्हास होत चाललंय है ना. 5,000 वर्षापूर्वीचे लोक करू शकले नाही, तर आपण काय करू शकतो हे अष्टांग योग? असं म्हणतायत सगळं कमी कमी होत जाते. जे या योग पद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गांमध्ये अनुकरण करीत आहेत, ते जरी समाधानी असले तरी ते केवळ कालापूर्वे करीत आहेत. आणि समजा काही जरी लोक करू शकले तरी काय करतायत, ते टाइम त्यांचा वायाच जातोय, अपव्यय होतोय वेळेचा अपव्ययच ते करीत आहेत. तरी भक्ती केली त्यांनी तरी तर काय होईल, वेळेचा अपव्यय टाळे. असं अर्जुनानं इथं सांगितलं की मन हे अस्थिर आहे. आणि काय सांगितलं, आणि दुसरं की चंचल आहे, त्याच्यामुळं हे योग पद्धतीचा आपण अभ्यास करू शकत नाही, असं अर्जुनानं सांगितलं. मग आता तो मनाबद्दल आणखीन पुढं सांगतोय की मनाचे गुण पुढच्या 34व्या श्लोकात आणखीन सांगतो की काय काय अडचण आहे त्या मनामध्ये. काय म्हणतोय, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तर मनाचा स्वभाव अर्जुन सांगतोय. हे मन कसं आहे, चंचल आहे, त्याचा गुणधर्म ते एका जागी कधीच स्थिर राहत नाही. उच्छृंखल आहे. मन काय आहे, चंचल आहे आणि उच्छृंखल म्हणजे विचलित करणारे आहे. आपल्याला हे मन काय करतं, विचलित करतं. ते चंचल म्हणजे ते स्वतः एका जागी थांबत नाही, आणि उच्छृंखल म्हणजे ते आपल्याला विचलित करतं, एका जागी आपल्याला थांबू देत नाही. आणि काय आहे, दुराग्रही आहे म्हणजे दृढ आहे, म्हणजे खूप हट्टी आहे. हे मन काय, दुराग्रही, दृढ आहे, खूप हट्टी आहे, कधीच कुणाचं ऐकत नाही हे मन. आणि काय आहे, बलवत है ना, म्हणजे बलवान आहे, खूप शक्तिशाली आहे हे मन. मनाचा, त्याच्यामुळं काय आहे, मनाचा निग्रह करणे म्हणजे मनाला नियंत्रित करणे हे खूप अवघड आहे. एखाद्या वेळेस व्यक्ती वाऱ्याला नियंत्रित करू शकतो, वारा पण दिसत नाही, तरी पण एखादा शक्तिशाली व्यक्ती अर्जुनासारखा तो म्हणतोय की माझ्यासारखा एखादा व्यक्ती वाऱ्याला नियंत्रित करणं माझ्यासाठी सोपं आहे, पण हे मनाला नियंत्रित करणं खूप अवघड आहे ना. कारण हे मनाचे गुणधर्म कसे आहेत, हे मन चंचल आहे, दुसऱ्यांना विचलित करतं, उच्छृंखल आहे ना, हे खूप दृढ आहे, दुराग्रही आहे, हट्टी आहे. आणि चौथं म्हणजे हे शक्तिशाली आहे, खूप ऐकतच नाही कोणाच. तर तात्पर्य वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, वाचते. मन इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजवते. व्यावहारिक जगात अनेक विरोधी शक्तींना तोंड द्याव्या लागणाऱ्या मनुष्याला विरोधी शक्तींना तोंड द्याव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. मनुष्याला मित्र आणि शत्रू अशा दोघांविषयीही कृत्रिमपणे समभाव असू शकेल, पण अंतिमतः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही. याचे कारण म्हणजे मनाला संयमित करणे हे वादळी वायूला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे. वेदांमध्ये कठोपनिषद 1.3.3 आणि 4 मध्ये सांगितले आहे की आत्मनः रथिनम विद्धि शरीरम रथमेव च बुद्धिम तु सारथिम विद्धि मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि ध्यानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियं नो युक्तः
भक्तेर त्याहुर्निशिनः. भौतिक देहरूपी रथामध्ये जीव प्रवासी आहे आणि बुद्धी त्याची सारथी आहे. मन लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहेत. याप्रमाणे जीव मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात. बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मन इतके बलवान आणि दुराग्रही आहे की दुर्धर रोगाने औषधाची गुणकारिताही निष्प्रभ करावी. तदंत मन मनुष्याच्या बुद्धीसही निष्प्रभ करते. असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे, परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य वाटत नव्हता. आधुनिक मनुष्यांविषयी तर आपण काय बोलावे. येथे योजिलेली उपमा योग्यच आहे की मनुष्य वाहणाऱ्या वायूस आवरू शकत नाही आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्चृंख मनाला आवरणे होय. मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे हा होय. याचा विधी आहे सवय मनः कृष्ण पदारविंदयो. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या ठायी रममान केले पाहिजे. केवळ असे केल्यानेच मन अन्य कार्यांनी विचलित होणार नाही. धन्यवाद. आता आपण बघूया प्रभुपाद काय सांगतात. तर सुरुवातीला म्हणतायत प्रभुपाद की मन हे इतके बलिष्ठ व दुराग्रही आहे है ना. बलिष्ठला काय म्हटलंय भगवंतांनी, बलवान असं म्हटलंय. आणि काय आहे दुराग्रही है ना. दुराग्रहीला काय म्हटलंय की दृढम. तर हे मन कसं आहे, बलवान आणि दृढ आहे. आणि तरी मन कसं आहे, हे बुद्धीच्या अधीन आहे. आपण बघितलं तिसऱ्या अध्यायात की मन हे बुद्धीच्या अधीन असतं, बुद्धी ही आत्म्याच्या अधीन असते असं आपण बघितलं होतं. तरी पण काय करतं हे मन, बुद्धीला पण परास्त करतं जर हे नियंत्रित नाही झालं तर. व्यवहारिक जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. तर जेव्हा आपण या व्यवहारिक जगात जगतोय तेव्हा आपल्याला हे मन नियंत्रित करणं हे अवघडच आहे ना. कारण आपल्याला अनेक प्रलोभनं दिसतात या व्यवहारिक जगामध्ये. तर मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कृत्रिमपणे समभाव असू शकेल, पण अंतिमतः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही. तर शत्रू आणि मित्रामध्ये आहे ना, आपल्याला जरी सांगतात शास्त्र की आपण तसं कोणाला समजलं नाही पाहिजे शत्रू आणि मित्र, पण तसं कृत्रिमरित्या समजणं आपल्याला खूप अवघड जातं. तर कशामुळे असं होतं, कारण आपण मनाला संयमित करू शकत नाही. तर त्याच्यासाठी उपमा देत आहेत की तसं मनापेक्षा हे वाऱ्याला संयमित करणं हे सोपं आहे. तर देत आहेत की भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे. असा जर रथ असेल एखादा, ह्या रथावर तर त्याला असं 4 चाकं आहे. जीव हा काय आहे, त्याच्यामध्ये स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे, माग आहे. जीव काय आहे, स्वार आहे, म्हणजे त्याच्यातला एक प्रवासी आहे. आणि त्याचा सारथी ड्रायव्हर कोण आहे, बुद्धी आहे. आणि मन हे काय आहे, लगाम आहे. समोर जे घोडे आहेत त्यांना बांधलेलं हे लगाम म्हणजे काय आहे, मन आहे. आणि इथं बुद्धी आहे. आणि इथं काय आहे, जीव आहे माग. असं याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात, आणि इंद्रिय आहेत हे समोर जे घोडे आहेत है ना, ते काय आहेत, इंद्रिय आहेत.
याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख आणि दुःख उपभोगतो आहे ना. तर मनाचा संबंध कोणाशी आहे? बुद्धीशी आणि इंद्रियाशी. आणि जीवाचा संबंध कोणाशी आहे? मनाशी, बुद्धीशी आणि इंद्रियांशी. तर ह्या सगळ्यांच्या संपर्कात हे काय होतंय? जीवात्म्याला दुःख येतं, सुख आणि दुःख येत असतं. बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मन हे इतके बलवान आहे तर काय करतं की दुराग्रही आहे. ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो, त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करतो. आता आपल्याला एखादा जर रोग झालाय, जुना रोग झालाय, जुनाट रोग, तर जेव्हा आपण औषध घेतो, औषधाने काय केलं पाहिजे? या रोगावर मात केली पाहिजे. पण कधी कधी काय होतं, रोग एवढा शक्तिशाली असतो की तो काय करतो? औषधांवर मात करतो. अशा पद्धतीनं बुद्धीनं तर काय केलं पाहिजे? मनावर मात केली पाहिजे. पण कधी कधी काय होतं की ही जी बुद्धी आहे, या बुद्धीवरच मन मात करतं. असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे. त्या मनाला योगाभ्यासद्वारे योग करून, भक्ती करून नियंत्रित केलं पाहिजे. परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता. अर्जुनाला वाटलं की अष्टांग योगानं काही नियंत्रित होऊ शकत नाही. आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलाय? अर्जुनच असं नाही करू शकला, तर आत्ताच्या नाही ना वर्तमान आधुनिक मनुष्याबद्दल आपण काय बोलाय? येथे योजलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे, त्यापेक्षा कठीण उच्छृंखल मनाला आवरणे आहे. तर वाऱ्याला आवरणं सोपं आहे, कारण वारा तुम्हाला काहीच विचलित नाही करत. वारा फक्त वाहत असतो त्याच्या शक्तीनं, त्याला रोखणं सोपं आहे. आणि हे मन काय करतं? हे उच्छृंखल आहे, तुम्हाला विचलित करतो दुसरीकडे. तुम्ही जरी त्या ठिकाणी ध्यान लावण्याचा प्रयत्न केला, एकाग्र होण्याचा प्रयत्न जरी तुम्ही केला, तरी काय करतं? हे मन तुम्हाला विचलित करतं. उच्छृंखल आहे, ते विचलित करणारं आहे. मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे, पण त्याला एक संयमित करण्याचा एक सोपा मार्ग आहे, जो अष्टांग योगाचा नाही, तो भक्तीचा मार्ग आहे. तर काय? हरे कृष्ण महामंत्राचा जप. ते जर केलं तर हे मन हे नियंत्रित होतं, असं प्रभुपाद सांगतात. आता भगवंत मग अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देत आहेत की कसं मनाला आपण नियंत्रित करू शकतो, त्या मनासोबत आपली वर्तणूक आपण कशी ठेवू शकतो. आता हे भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. ठीक आहे. हे कशा पद्धतीनं अर्जुन मनाला नियंत्रित करू शकतो. भगवंत या 2 श्लोकामध्ये 35व्या आणि 36व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत की तो कसं मनाला नियंत्रित करू शकतो. आपण बघूया या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत या 2 श्लोकात मनाला नियंत्रित करण्याबद्दल. भगवंत म्हणतायत आता, श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. भगवंत काय म्हणतात? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाऊ कौन्तेय, चंचल मनाला संयमित करणे निश्चय अत्यंत कठीण आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा भगवंत काय म्हणले? बरोबर आहे, तू म्हटलास तसं हे मन हे चंचल आणि काय आहे? अस्थिर आहे. ते तर बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याला नियंत्रित करणं खूप अवघड आहे, कठीण आहे. पण भगवान काय म्हणतायत? पण
तू म्हणताय तू, परंतु हं, योग्य योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. पण मनाला कसं आपण नियंत्रण करू शकतो? अभ्यास म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे. म्हणजे मन त्याचं कार्य करतंय, आपण आपलं कार्य करायचं, आपण आपला अभ्यास करायचा. आणि दुसरं काय करायचं? आपण आपला अभ्यास करताना कधी काय होईल, कधी कधी आपला अभ्यास चुकेल, है ना. चुकला तर निराश व्हायचं नाही, आसक्ती ठेवायची नाही. आणि समजा खूप कधी कधी आपला अभ्यास खूप चांगला होईल, त्यावेळेस मग खुश व्हायचं नाही, करत राहायचा, अभ्यास चालूच ठेवायचा, अनासक्ती. कधी यश मिळेल तेव्हा जास्त सुखी व्हायचं नाही, कधी अपयश मिळेल तेव्हा जास्त दुःखी व्हायचं नाही, अनासक्त राहायचं. अभ्यास करायचा आणि काय राहायचं? अनासक्त. असं जर आपण असेल, आसक्त असेल, तर मग मन नियंत्रित होणार. तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्ही आसक्त आहेत, तर मन काय होईल? नियंत्रित होणार नाही. त्यामुळे अभ्यास पण चालू पाहिजे आणि अनासक्ती पण पाहिजे, तेव्हाच हे मन काय आहे? मनाला वश करणे. आणि म्हटलंय तिथं, अभ्यासाने आणि दोन्ही गोष्टी पाहिजे. अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. दोन्ही गोष्टी असेल तरच हे मन वश होऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे श्लोक आहे, भगवंतांचं उत्तर आहे पहिल्या श्लोकात. अजून एका श्लोक आहे त्यांचा उत्तराचा. आता प्रभुपाद काय म्हणताय त्याच्यावर बघूया. असं कोणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. वाच. अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हेकेखोर मनाला वश करणे कठीण असल्याचे भगवंतांनी मान्य केले, पण त्याच वेळी भगवंत सुचवतात की अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करणे शक्य आहे. हा अभ्यास म्हणजे काय? सत्स्थितीत पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावर मन केंद्रित करणे, मन आणि इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, एकांतवासात राहणे इत्यादी कठोर नियमाचे पालन कोणीही करू शकत नाही. तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य नवविधा भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो. या नवविधा भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्ण लीलाचे श्रवण होय. मनाला सर्व कल्माशपासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे. मनुष्य कृष्ण लीलाचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णापासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टीपासून अनासक्त होतो. ज्या कार्यामुळे भगवत भक्ती होत नाही अशा कार्यापासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते. वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्त आणि अध्यात्मक मध्ये मन युक्त करणे होय. निर्विशेषवादी आध्यात्मिक वा अनासक्ती ही कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे. कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे, कारण कृष्ण लीलाचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो. या आसक्तीला परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यावर समाधान प्राप्त होत असते. भुकेला बसताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते, कारण त्याचे मन भौतिक विषयापासून अनासक्त होते. हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या रोग निवारणाप्रमाणे आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीलाचे श्रवण करणे हा उत्तम मनासाठी केलेला कुशल उपचार आहे आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणे हा रोग्यासाठी योग्य असे पथ्य आहे. हा उपचार म्हणजे कृष्ण भावनेची पद्धत आहे. हरे कृष्ण. काय सांगतायत की अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हेकेखोर मनाला वश करणे कठीण असल्याचे भगवंतांनी मान्य केले. तर मन हे हेकेखोर आहे, दृढम आहे, हट्टी आहे, त्याच्यामुळे त्याला नियंत्रित करणं अवघड आहे. मग भगवंतांनी उपाय दिला, अभ्यास आणि वैराग्य. तर आता हे दोन्ही गोष्टी समजावून सांगतात. अभ्यास म्हणजे काय? तर अष्टांग योगाद्वारे अभ्यास म्हणजे काय? तर पवित्र स्थळी जाणे, है ना, परमात्म्यावर मन केंद्रित करणे, मन आणि इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, एकांतवासात राहणे, कठोर नियमाचे पालन कोणीही करू शकत नाही. हे जे नियम आहेत हे अभ्यास आहे. हे अभ्यास कुणाच्या
दृष्टिकोनातून आहे, अष्टांग योगाच्या दृष्टिकोनातून. पण ते अभ्यास शक्य नाही. पण भक्तीचा अभ्यास म्हणजे काय, तर भक्तीचे जे नवविधा कार्य आहेत, श्रवणम आहे ना, श्रवणम करणं, कीर्तनम करणं, स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे जे 9 कार्य आहे, हे कार्य करणं, भक्ती करणं, तर हे सोपं आहे ना, कुठेही राहून आपण करू शकतो. आणि त्याच्यातलं सगळं पहिलं कार्य काय आहे, श्रवणम आहे ना, भगवंतांच्या लीलांचं श्रवण करणं. तर हे जे माध्यम आहे हे काय करतं, मनाला सर्व कल्मशांपासून आहे ना शुद्ध करण्याचं काम हे भगवंतांची कथा ऐकणं, भगवंतांची लीला ऐकणं, या गोष्टी आपल्याला करणार. तर मनुष्य कृष्ण लीलांचे जितके श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णांपासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टींपासून अनासक्त होतो. जेवढं भगवंतांचं लीला तो ऐकेल तेवढं काय करेल तो, तेवढी त्याला शक्ती मिळेल आणि तेवढा तो काय होईल, भगवंतांपासून दूर जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तो अनासक्त होईल, आसक्ती त्याची कमी होईल. ज्या कार्यामुळे भगवत भक्ती होत नाही अशा कार्यापासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते. तर ज्या भक्तीला घातक गोष्टी आहेत, भक्ती करण्याला पूरक नाहीयेत, अशा गोष्टींपासून आपण काय करायची, अनासक्ती ठेवायची. म्हणजे तेच खरं काय आहे, वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे काय, तर भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती, म्हणजे भक्तीला सोडून जे काही गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला अनासक्त व्हायचं आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणे होय. आणि भक्तीमध्ये, अध्यात्मामध्ये मन लावायचं आणि अध्यात्माच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून मन काढून घ्यायचं, हे अनासक्ती. पण निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ती ही कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे. निर्विशेषवादी काय म्हणतात की फक्त भौतिक गोष्टीतून मन काढून घ्या असं म्हणतात. म्हणजे काढून घेऊन लावायचं कुठं हे त्यांना माहित नाही, ते फक्त काढून घ्या म्हणतात. हे काढून घेणं खूप अवघड आहे. तर आपण मन लावणं कसं आहे हे सोपं आहे. त्याच्यामुळं भक्तीमध्ये सोपं आहे, कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त असते ही व्यवहार्य आहे. तर हे खूप सोपं आहे भगवंतांच्या सेवेमध्ये मन लावणं. कारण कृष्ण लीलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो आणि भगवंतांच्या लीलांचं श्रवण केल्यामुळं ही सुरुवात आहे. हे जर आपण केली, भगवंतांच्या लीलांचं जर श्रवण केलं तर त्याच्यामुळं काय होणार आहे की आपलं मन जे आहे आपोआपच परमात्म्यावर लागणार आहे. या आसक्तीला परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते. तर ह्यालाच काय म्हटलं जातं की परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यावर समाधान प्राप्त होते असते, तर हे काय आहे, अनुभव असा आहे की जेव्हा आपण भूक आपल्याला लागलेली आहे आणि आपण प्रसाद खात आहोत, तर कल्पना करा की निर्जला एकादशी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रसाद घेत आहोत, तर एक आपण घास खाल्ला निर्जल एकादशीच्या नंतर, द्वादशीच्या दिवशी, तर आपल्याला कसं समाधान प्राप्त होत. आणि भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी, आणि जसं आपण खात जाईल तेवढं आपल्याला समाधान, आनंद प्राप्त होत जातो. तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते. जेवढं आपण खातो तेवढीच आपल्याला शक्ती तिथं प्राप्त होत जाते. त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्यामुळे मनुष्याला काय होतं, समाधान होतं, सुख प्राप्त होतं. आणि कारण त्याचे मन भौतिक विषयापासून अनासक्त होते. मन जे आहे ते भौतिक विषयांपासून अनासक्त. हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या रोग निवारणाप्रमाणे आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे श्रवण करणे हा उन्मत्त मनासाठी केलेला कुशल उपचार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या लीलांचं श्रवण, भगवंतांची कथा, कृष्ण कथा आपण ऐकली पाहिजे. त्याच्यामुळे आपलं मन नियंत्रित होणार
आणि आपण काय केलं पाहिजे, भगवंतांचा प्रसाद, कृष्ण प्रसाद आपण खाल्ला पाहिजे. तर हा उपचार म्हणजे कृष्ण भावनेची पद्धत आहे. तर भक्तीमध्ये काय आहे, तर आपण भगवंतांच्या लीला ऐकल्या पाहिजेत आणि भगवंतांचा प्रसाद आपण खाल्ला पाहिजे. ठीक आहे. हा, तर पुढं अजून एक उपाय भगवंत सांगत आहेत. काय सांगतायत की असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वशात्मना तू यतता शक्यो अवाप्तुम उपायतः. ज्याचे मन उच्छृंखल आहे, म्हणजे विचलित करणार आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि ज्याचे योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतो, त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. तर मग आता अर्जुनाला प्रश्न इथं पडू शकतो की असं जर असेल तर असं मन भगवंतांनी बनवलंच कशासाठी? हे मन एवढं शक्तिशाली आहे, हे विचलित करणार आहे मन, म्हणले भगवंतांनी. अर्जुन म्हटला की हे उच्छृंखल आहे, विचलित करणार आहे, आणि हे शक्तिशाली आहे, दृढ आहे, हेकेखोर आहे, ऐकतच नाही. असं मन बनवायची काय गरज होती भगवंतांना? मग तर मग हे बिना मनाचंच मनुष्यांना बनवायचं आणि मग सोपं झालं असतं ना भक्ती करणं. मन बनवायची गरजच काय? तर मग भगवंत सांगतायत की बघा, ज्याचे मन असं हे अविचलित आहे त्याच्यासाठी हे अवघड आहे ना. आणि हे मनाचं अजून एक आहे की जर मनाला जर तुम्ही संयमित केला तर योग साधनेद्वारे तर त्याला काय होतं, यश मिळतं. तर हे मन असं आहे, पण त्याला तुम्ही काय नियंत्रित जर केलं तर ते तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यामुळं मनाची आवश्यकता आहे. आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. भगवंत काय म्हणतायत की हे मन तर आहे ना, पण समस्या काय आहे? मन ही समस्या नाही, अनियंत्रित मन ही समस्या आहे. ज्याचे मन उच्छृंखल आहे ती समस्या. तर त्याचं समाधान कसं करायचं, त्याच्यावर सोल्युशन काय आहे की त्याला संयमित करणं. त्याला जर संयमित केलं तर आपल्याला काय होणार आहे, ते खूप मदत करणार आहे आपल्याला यश प्राप्त करण्यामध्ये. हे मन आपल्याला मदत करणार आहे, त्याच्यामुळे त्याची गरज आहे. असं नाही की ते आपल्याला पूर्ण त्रासच देणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला नियंत्रित करणं आवश्यक आहे, असं भगवंत त्यांचं मत असं आहे, असं सांगताय. तात्पर्य वाचा थोडंच आहे, नाही तर मी वाचून घेतो. तात्पर्यात काय म्हणतायत बघा प्रभुपाद की भगवंत आता सांगितलं की मनाला भौतिक कार्यापासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यश प्राप्ती करू शकतो. जर आपण योग्य औषध नाही घेतलं, योग्य उपचार नाही केले, तर काय होतं की हे मन नियंत्रित होत नाही. तसंच मनाला योग्य पद्धतीनं आपण नियंत्रित केलं पाहिजे. योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुखोपभोगामध्ये रत करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे. जेव्हा आपण भक्ती करतोय किंवा योगाचा अभ्यास करतोय तेव्हा काय, मनाला भौतिक सुख देणं म्हणजे काय आहे की आग लावणं आहे ना, आणि त्याच्यावर काय करणं, पाणी टाकणं, असं आहे. म्हणजे ती आग काय होईल, विझून जाईल. मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ कालापव्यय आहे, टाइम वेस्ट आहे ना, वेळेचा अपव्यय आहे. योगाचा असा हा देखावा भौतिक दृष्ट्या लाभदायक असू शकेल, बाहेरून चांगलं वाटेल, परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये
संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्या मनाला लावलं पाहिजे. जोपर्यंत आपण भक्तीमध्ये, कृष्ण भावनेमध्ये लावत नाही, तोपर्यंत मन हे कधीच स्थिर होऊ शकत नाही. कृष्ण भावना भाविक मनुष्य सहजपणे विशेष असे प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो. तर भक्त जो असतो त्याला जास्त कष्ट न करता हे अष्टांग योगाचं जे फळ आहे, मुक्ती, ते भक्ताला आरामात प्राप्त होतं. परंतु योगाभ्यासक कृष्ण भावनावाद झाल्याशिवाय यश प्राप्ती करू शकतो. आणि ह्या योग्याला काय करावं लागेल, जर त्याला यश प्राप्ती करायची असेल तर त्याला थोडासा तरी भक्ती करावी लागेल. असं सांगतात. म्हणजे मनाला नियंत्रित करायचंय, पण ते तुम्ही योग्य पद्धतीने करा, भक्तीच्या माध्यमातून करा, असं प्रभुपाद सांगतात. भक्ती हेच काय आहे, व्यावहारिक तिथं उपाय आहे. जो अष्टांग योग जो अव्यवहार्य आहे, तर तिथं भक्ती काय आहे, व्यवहार्य आहे. मग हे अर्जुनाच्या एका प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर अर्जुन पुढचा एक प्रश्न विचारतोय. पुढचा प्रश्न काय आहे अर्जुनाचा, बघूया. अर्जुन काय म्हणतोय, अर्जुन उवाच अयती हि श्रद्धयोपेतो योगाचलति मानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्ती होते. अर्जुन म्हणतोय की सुरुवातीला तर तो खूप उत्साही होता भक्तीमध्ये, आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये. काय झालं, थोड्या वेळाने काय झालं की त्याला सांसारिक आसक्ती तिथं त्याला आलेली आहे. तर मग तिथं त्याची थोडा योगाभ्यास त्याचा सुटला, तो मार्ग भ्रष्ट झाला. इकडे जो चालला होता असा, तो इकडं वापस आला, मार्ग भ्रष्ट झाला. त्याला तर आता योग सिद्धी मिळणार नाही, पूर्णत्व तर होणार नाही, ते तर समजलं अर्जुनाला. तो अयशस्वी झाला, तर मग त्याला काय होईल, सिद्धी नाही मिळणार, तर त्याला काय, त्याचं गंतव्य काय आहे मग, असं अर्जुन विचारतो. हे बघा, मी वाचतो. तर प्रभुपाद काय म्हणताय त्याच्याबद्दल, या अर्जुनाचा हा जो प्रश्न आहे, तर पुढं पण तो चालू आहे. 3 श्लोकांमध्ये अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे. तर हा त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे. तर पहिल्यांदा तर त्याला श्रद्धा आहे आणि तो काय आहे, श्रद्धेने स्वीकार करतो, है ना. तर त्याची श्रद्धा आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर, परंतु काय आहे, तो मध्येच मार्ग भ्रष्ट झालाय, तर त्याला काय प्राप्त होतं. तर प्रभुपाद काय म्हणताय त्याच्याबद्दल बघूया. तर पहिल्यांदा प्रभुपाद काय सांगतायत की आत्मसाक्षात्काराबद्दल त्या ठिकाणी सांगतायत. तर काय सांगतायत बघूया. योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराचे मार्गचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही, तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्ये तो सुखी होऊ शकतो. तर पहिल्यांदा म्हणतायत की आत्मसाक्षात्काराचं मार्गाचं वर्णन, त्याच्यामध्ये काय आहे की पहिला आहे की जो जीव आहे, आत्मा आहे, तो शरीर नाही, तर तो शरीरापासून वेगळा आहे. तो कोण आहे, सच्चिदानंद जीवन आहे त्या आत्म्याचं. हे ज्याला माहिती आहे, तर ते काय आहे, मूळ तत्व आहे. सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन यांच्या पलीकडे आहे. आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ही ज्ञान मार्ग, अष्टांग योगाचा अभ्यास किंवा योग किंवा भक्ती योगाद्वारे होते. या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला
जीवाचे वैधानिक स्वरूप आणि त्याचा भगवंतांशी असणारा संबंध आणि ज्या क्रियेद्वारे भगवंतांशी तुटलेला संबंध पुनर्स्थापित होऊ शकतो आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे. काय म्हणताय तिथं बघा, थोडस समजून घेऊ. इथपर्यंत क्लिअर झालं होतं की सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोघांच्या पलीकडं आहे, म्हणजे ते केवळ आत्म्याच्या स्तरावरच आहे. हे कळालं. आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ज्ञान मार्ग, अष्टांग योग चा अभ्यास किंवा भक्ती योगाद्वारे होते. तर 3 गोष्टी इथं सांगितल्या. हे जे आत्मसाक्षात्कार आहे ना, ह्या करण्याच्या पद्धती कोण आहेत? तर पहिला आहे की ज्ञान योग आहे, फिर अष्टांग योगाचा अभ्यास आहे, अष्टांग योग आहे, आणि भक्ती योग तिसरा. तर 3 पद्धतीला, या प्रत्येक पद्धतीला मनुष्याला जीवाचे वैधानिक स्वरूप है ना, म्हणजे आपण कोण आहोत हे पहिलं, त्याचा भगवंतांशी संबंध काय दुसरं, आणि ते कार्य काय आहे की ज्याच्याने हा भगवंतांशी संबंध जोडला जाऊ शकतो, आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल. आणि चौथं म्हणजे त्या स्तरावर आपण कसं जाऊ, यांचा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि या क्रिया आपल्याला पहिल्यांदा समजल्या पाहिजेत असं सांगतात. तर उपयुक्त 3 पैकी कोणत्याही पद्धतीचा, 3 पैकी म्हणजे कोणते? ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्ती योग, याच्यामधल्या कोणत्याही प्रकृतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परम लक्ष्याची प्राप्ती होते. तर मग लगेच मनुष्याला काय होईल? परम लक्ष्याची त्या ठिकाणी प्राप्ती होईल. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याला मोक्ष प्राप्ती, ते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतोभया. थोडीशी जरी या मार्गावर प्रगती केली तर ती शाश्वत असते. 3 मार्गापैकी भक्ती योग विशेष करून या युगासाठी योग्य आहे. 3 पैकी भक्ती योग सगळ्यात चांगला आहे. भगवत साक्षात्काराचा हा अत्यंत सहज सुलभ मार्ग आहे. या संबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली. तर भगवत साक्षात्कार हा अत्यंत सहज सुलभ मार्ग आहे. कशामध्ये? भक्ती योगामध्ये. तर या संबंधी पक्की खात्री करून देण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वींच्या विधानांना पुष्टी देण्याची विनंती केली. तर हे सगळं अर्जुनानं असं सांगितलंय की भगवंतांनी ज्या अगोदरच सांगितलंय, तर अर्जुनानं हा अष्टांग योग रिजेक्ट करून आहे ना, तो अव्यवहार्य आहे असं सांगून काय केलंय? भगवंतांचं जे वचन आहे की भक्ती योगामध्ये कसं सोपं आहे, त्याला त्यांनी काय दिलेलं आहे? पुष्टी दिलेली आहे, त्याला आपला पाठिंबा दिलेला आहे. आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करील, परंतु या युगासाठी ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहे. तर हे भक्ती योग हे सोपं आहे आणि अष्टांग योग आणि ज्ञान मार्ग अवघड आहे. म्हणून निरंतर प्रयत्न करूनही अनेक कारणास्तव मनुष्य अपयशस्वी ठरू शकेल. तर त्याच्यामुळे या ज्ञान मार्गावर, अष्टांग योगा मार्गावर आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी आपल्याला यश इथं मिळणं अवघड आहे. सर्वप्रथम मार्गाचा अवलंब करण्या इतपत मनुष्य प्रामाणिक नसेल. सर्वप्रथम की ते योग्यता, जसं मनाला नियंत्रित करणं, हे अष्टांग योगामध्ये अगोदर पाहिजे. हे सगळं आपल्यामध्ये असणं है ना, तर हे खूप अवलंब करण्या इतपत मनुष्य प्रामाणिक नसेल म्हणजे काय? हे सगळे गुण आपल्यामध्ये पाहिजे है ना, ते खूप अवघड आहे. दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे माया शक्तीशी युद्ध पुकारणे. तर ह्या 3 मार्गापैकी कोणत्याही मार्गावर तुम्ही चला, ज्ञान योगावर चला, अष्टांग योगावर चला किंवा भक्ती योगावर चला,
तर कशावर पण चला तुम्ही, या तिन्ही पैकी कशावर पण तुम्ही चालायला सुरुवात केली तर ते काय आहे, मायेच्या विरुद्धात युद्ध आहे. यास्तव जेव्हा मनुष्य मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मायाशक्ती ही विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा पराभव करण्याचा प्रयत्न करते. ही मायाशक्ती आपल्याला वेगवेगळे प्रलोभन देते, है ना. आपल्या मनाला वेगवेगळे अट्रॅक्शन निर्माण करते, विचलित करते ही मायाशक्ती. भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करते वेळी सुद्धा जेव्हा पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते, यालाच योगा चलित मानसा अर्थात दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात. हे मन आपल्याला विचलित करतं, मोहित करतं आपल्या पदोपदी पावलोपावली. त्याला संस्कृतमध्ये या श्लोकात योग चलित मानस. तर हे योगामध्ये काय होतं, मन असं आपल्याला दुसरीकडे पळवून घेऊन जातं, भ्रष्ट करतं. आणि जो अध्यात्माचा मार्ग आहे, तिन्हीपैकी एक मार्ग आहे, ते आपली दिशा बदलतं मन. हे जाणून घेण्याचा अर्जुन जिज्ञासू आहे. अर्जुन आणखीन त्याचा प्रश्न विचारतोय. तो काय म्हणतोय, कश्चित न उभय विभ्रष्ट छिन्न अभ्रम इव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पती. हे महाभाऊ कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यश मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना. तर अर्जुन म्हणतोय की असा जो व्यक्ती आहे ना, या मार्गावरून त्यानं मध्येच मार्ग त्याचा विचलित झालाय. पहिल्यांदा तो श्रद्धेनं होता, पण भौतिक आसक्तीमुळं तो विचलित झालाय. तर अर्जुन म्हणतोय की ह्या अध्यात्माच्या मार्गावरून तो भ्रष्ट झालाय, त्याच्यामुळं तो इकडचा पण नाही आणि तिकडचा पण नाही, आध्यात्मिक कार्यात पण नाही आणि तो भौतिक कार्यात पण नाही, असं तो मध्यंतरीच लटकत तर नाही ना, असं अर्जुन म्हणतोय. प्रभुपाद काय म्हणतायत बघूया, की उन्नतीचे दोन मार्ग आहेत, है ना. तर दोन प्रकारे आपली उन्नती प्रगती होते, एक तर भौतिक किंवा आध्यात्मिक. भौतिकवादी आहेत, त्यांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते, म्हणून ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात. जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्मांचा, सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखाचा त्याग करणे आवश्यक आहे. तर जेव्हा भौतिकवादी लोकांचं काय असतं की त्यांना तेच चांगलं वाटतं, त्याच्यामुळे त्यांनी आर्थिक विकास, पैसे जास्त कमवणे, यांना भौतिक प्रगती करणे असते, भौतिक प्रगती करण्यातच ते उत्सुक असतात. मॅक्झिमम त्यांना काय असतं की उच्चतर लोकांची स्वर्गामध्ये जाण्याची त्यांना इच्छा होऊ शकते, भौतिक जीवनात ज्यांना रस आहे तेव्हा. आणि आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्माचा. पण ज्यांना आध्यात्मिक प्रगती पाहिजे असते तेव्हा त्यांना सर्व भौतिक पासून दूर जावं लागतं. जर महत्वाकांक्षी योगी अपयशस्वी झाला तर तो वर करणे दोन्ही दृष्ट्या गमावतो. तर असा जो योगी आहे ना, तर त्यानं पहिल्यांदा अभ्यास चालू करतो आणि थोड्या वेळानं त्याचा अभ्यास तो विचलित होतो, मार्गावरून भ्रष्ट होतो, योग चलित मानस होतो, तो मार्ग सोडतो. तर बाहेरून असं आपल्याला वाटतं की ते काय झालं, भौतिक दृष्ट्या पण तो स्थित नाही आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण स्थित नाही असं आपल्याला वाटतं बाहेरून. अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही आणि आध्यात्मिक यश प्राप्तीचाही आनंद, त्याचं दोन्ही गेलं, भौतिक जीवनही गेलं आणि आध्यात्मिक जीवनही गेलं असं आपल्याला वाटतं. पण त्याला कोणतेही स्थान नसते आणि जो एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे असतो असं आपल्याला वाटतं. आकाशामधील एक ढग कधी कधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन मिळतो, परंतु जर हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर इकडून हा ढग सुटला पण दुसरीकडे मिळू शकला नाही, हा ढग इथून सुटला तो या ढगापासून, मिळाला तर ठीक आहे, पण नाही मिळाला तर तो काय होतो, एकटाच मग वाऱ्याने वाहून अस्तित्वहीन होतो. ब्रह्मणः पथी,
हा आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. आणि हा साक्षात्कार मनुष्याने आपल्या स्वरूपतः आध्यात्मिक आहोत आणि ब्रह्म, परमात्मा व भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंतांचे अंश आहोत हे जाणल्याने होतो. पुढं काय म्हणतायत प्रभुपाद की ब्रह्मणः पथी. आध्यात्मिक साक्षात्काराचा जो मार्ग आहे तो काय आहे? ते जाणणं की आपण आध्यात्मिक आहोत, आपण ब्रह्म, परमात्मा, भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंतांचे अंश आहोत. आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपण आध्यात्मिक आहोत हे जाणणे आध्यात्मिक मार्गावर हे आपल्याला आपण जाणलं पाहिजे की आपण आध्यात्मिक आहोत. भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहे आणि म्हणून जो परम पुरुषाला शरण जातो तोच यशस्वी योगी आहे. ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्कारामध्ये या जीवन ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेक जन्म लागतात. म्हणून दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष आणि परमश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्तियोग किंवा कृष्ण भावना होय. काय म्हणतायत प्रभुपाद की श्रीकृष्णाचे एक परम सत्य आहेत म्हणून त्यांना श्रीकृष्णांना जाणणं, ज्या योग्यानं श्रीकृष्णांना जाणलंय तोच तो खरा यशस्वी योगी होय. आणि ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्कार जे आहेत, जे ज्ञान योग आणि अष्टांग योगामुळे, ज्ञान योगामुळे काय होणार आहे आपल्याला ब्रह्म साक्षात्कार आणि अष्टांग योगामुळे परमात्मा साक्षात्कार आपल्याला मिळणार आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक जन्म लागणार आहेत या साक्षात्कारामुळे. त्याच्यामुळं भक्तीच सोपी आहे असं प्रभुपाद